असं म्हणतात की तुमचं आयुष्य जे आहे ना ते तुमच्या विचारांवर ठरतं की तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगाल. कारण काय आहे माहिती का, सगळ्यात आधी तुमच्या मनामध्ये एखादा विचार येतो. विचार आल्यानंतर ते विचार जे आहेत ना ते शब्दांचं रूप घेतात. त्या शब्दांचं रूप घेतलं की मग तुमच्याकडे ऍक्शन्स होतात, कृती होते. कृती व्हायला लागली की ज्या कृती तुम्ही केल्या किंवा ज्या ऍक्शन्स तुम्ही घेतलेल्या आहेत त्या ऍक्शन्सच्या हॅबिट बनतात, सवयी बनतात. आणि सवयी बनल्या की त्या सवयींनी तुमचं कॅरेक्टर बनतं, तुमचं चारित्र्य बनतं. अँड दॅट कॅरेक्टर विल डिसाइड युअर डेस्टिनी. आणि मग तुमचं भविष्य बनतं, तुमचं आयुष्य बनतं. त्याच्यामुळे तुमच्या मनात येणारे जे विचार आहेत ना, टेक केअर ऑफ दॅट थॉट्स. कोणता विचार तुम्ही करतात त्या विचारांची काळजी घ्या, बिकॉज द थॉट्स आर इनविजिबल. विचार दिखते नहीं हमें, पता ही नहीं चलता कि क्या विचार हम करें, पता नहीं चलता कब वो जाके शब्दों का रूप ले लेते हैं, कब जाके हम एक्शंस कर लेते हैं, कब जाके हमारी आदतें बन जाती है, कब जाके हमारा कैरेक्टर बन जाता है, और पता ही नहीं चलता कि हमारी जिंदगी किस तरह से बन रही है, क्योंकि वो इनविजिबल होते हैं. जो भी थॉट्स हम करते हैं, जो भी थॉट्स हमारे दिमाग में आते हैं, वो सारे इनविजिबल होते हैं. इसलिए हम उन्हें अनदेखा कर देते, आपण लक्ष नाही देत त्या विचारांकडे. आणि नकळतपणे हे सगळ्या विचारांचा पगडा आपल्या मनावर, आपल्या कृतीवर, आपल्या चारित्र्यावर होत जातो आणि तिथून पुढे जाऊन आपलं चारित्र्य बनायला सुरुवात होते. त्याच्यामुळे ऑलवेज टेक केअर ऑफ योर थॉट्स. अपने विचारों के बारे में हमेशा सजग रहिएगा, सतर्क रहिएगा. पता नहीं कौन सा ऐसा विचार तुम्हारे दिमाग में आ जाए और तुम उसके ऊपर एक्शन ले बैठो और फिर तुम्हें सारी जिंदगी रिग्रेट करना पड़े, पछताना कर पड़े कि क्यों मैंने ये किया. रिग्रेट दो चीजों का होता है, एक तो करने का या फिर ना करने का. तो ना करने का रिग्रेट हो तो कोई बात नहीं है, लेकिन अगर करने का पछतावा हो जाए तो कोई मतलब नहीं. पुढच्या एखादा विचार आपल्या मनात येतो आणि मग तो विचार आपला ऍक्शन कधी बनतो आपल्याला कळत नाही. त्या विचारांचे आपण कधी गुलाम होऊन जातो हेही आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की तुमचे विचार जे आहेत ना ते चांगले असेल. जेव्हा एखादा विचार तुमच्या मनात येतो आणि मग तुम्ही त्याच्यावर ऍक्शन करता आणि ते ऍक्शन तुम्ही रिपीटेडली पुन्हा 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 करता, मग तुम्हाला असं वाटायला लागतं की तुम्ही जे करतायत ना ते योग्य आहे, ते बरोबर आहे. तुमचा त्याच्यावर बिलीफ वाढायला लागतो आणि जेव्हा तुमचा त्याच्यावर बिलीफ वाढायला लागतो तेव्हा तुम्हाला ते योग्यच आहे असं वाटायला लागतं. एखादा विचार आल्यानंतर तुम्ही जे काही कृती करता, मग ती छोटी असेल मोठी असेल जे काही असेल ती त्या कृतीने ना तुम्हाला प्रेझेंट करायला सुरुवात केलेलं असतं. म्हणजे तुम्ही कसे वागतायत, सुरुवातीला तुम्ही सेल्फ टॉक करता एखाद्या गोष्टीबद्दल की असं करायला पाहिजे की तसं करायला पाहिजे, आणि ते सेल्फ टॉक करताना तुम्ही तुमच्या आजूबाजूला नसतं, कोणी नसतं तुमच्या आजूबाजूला. पण जेव्हा तुम्हाला ते योग्य वाटायला लागतं ना तेव्हा त्याच ऍक्शन्स तुम्ही समुदायामध्ये करायला लागतात, सोसायटीत करायला लागतात. मग तुम्ही मोठ्याने बोलायला लागता, प्रेझेंट करायला लागता, लाऊड व्हायला लागता. आणि मग त्या छोट्या किंवा मोठ्या ऍक्शन्स ज्या असतील त्याच्याने तुम्ही लोकांसमोर, जगासमोर प्रेझेंट व्हायला लागता. म्हणजे तुमचे जे विचार आहेत त्या विचारानं तुमच्या आयुष्याची दिशा सरायला सुरुवात झालेली असते. म्हणजे तुम्ही कोणत्या दिशेने चाललेला आहात, मग त्याच्यामुळे तुम्ही जगासमोर प्रेझेंट होताना तुम्ही योग्य मार्गाने चाललेला आहात का, तुमच्या कृती योग्य आहेत का, तुमचे विचार योग्य आहेत का, या गोष्टींचा नेहमी विचार करायला पाहिजे. त्याच्यामुळे ऑलवेज टेक केअर ऑफ योर थॉट्स. अपने विचारों के बारे में हमेशा सजग रहिएगा, सतर्क रहिएगा, क्योंकि यही आपका चरित्र बनाने वाले, यही आपको दुनिया के सामने प्रेजेंट कर रहे हैं. इसीलिए हमेशा याद रखिएगा कि आप अपने विचारों से जैसे बनते जा रहे हो, तो हमेशा एक सवाल अपने आप से पूछिए, एक प्रश्न स्वतःला नेहमी विचारा, मी योग्य दिशेने चाललोय का, माझे विचार बरोबर आहेत का, मी योग्य दिशेने जर चाललो असेल मी एक चांगला माणूस बनतोय का, एक चांगली व्यक्ती म्हणून बनतोय का, समाजाला माझा फायदा होतोय की माझ्यामुळे काही नुकसान होतंय. माझ्यामुळे नुकसान होतंय म्हणजे काय, माझ्या विचारांमुळे काही नुकसान होतंय का, माझ्या कृतीमुळे काही नुकसान होतंय का, हा प्रश्न रोज मनाला विचारा. आणि जर त्याचं उत्तर होय आलं असेल किंवा नाही आलं असेल तर ठरवा की तुम्ही कोणत्या दृष्टीने विचार करायला पाहिजे, कोणत्या पद्धतीने तुम्ही विचार करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने स्वतःला तुम्ही घडवायला पाहिजे. की छोट्याशा एखाद्या गोष्टीने काय फरक पडणार आहे, पण जेव्हा ती छोटीशी एखादी गोष्ट आपण पुन्हा पुन्हा रिपीटेडली करतो, पुन्हा पुन्हा करतो, तेव्हा ती इतकी भयानक आदत होऊन जाते, आपली सवय होऊन जाते ना, मग ती लवकर सुटत नाही. आणि ऍक्शन्स जे असतात ना, आपले हैबिट्स जो होते हैं ना, वो किसी मोटिवेशन का इंतजार नहीं करते, उन्हें कोई मोटिवेशन नहीं चाहिए होता है, वो बस ऑटो पायलट पे चल जाती है. एक बार आपको किसी चीज की आदत लग गई, जैसे कि आप सुबह उठ के वॉशरूम जाना और आपका ब्रश करना, ये एक हैबिट है, इसे आपको मोटिवेशन नहीं चाहिए.
कोई आके आपको बोलेगा भाई ब्रश कर, तो भी ब्रश करते हो क्या? नहीं ना, कर लेते हो ना, हैबिट बन गया, ऑटो पायलट पे चलती है। हमेशा याद रखिएगा कि आपकी आदतें आपको बना रही है, ये आपको बिगाड़ रही है। और जब आप आदतें आपको लगती है तो इससे आपका चारित्र चरित्र बनता है, कैरेक्टर बनता है। और कैरेक्टर क्या बनता है पता है आपको? जब कोई सिचुएशन आपके लाइफ में आ जाती है तो उस सिचुएशन में आप कैसे बिहेव करते हो, खुद के साथ, लोगों के साथ, अपने फैमिली के साथ, अपने फ्रेंड्स के साथ कैसे बिहेव करते हो, इससे पता चल जाता है की आपकी आदतें कैसी थी और आपका चरित्र कैसे बन गया है. तुमचं चरित्र कसं बनलं, तुमचं कॅरेक्टर कसं आहे त्या गोष्टींवरनं कळतं. तुम्ही एखाद्या गोष्टी मिळवण्यासाठी, काही गोष्टी मिळवण्यासाठी शॉर्टकट करता की राईट वेने चालता. म्हणजे तो रस्ता जरी किती कठीण असला तरी पण तुम्ही असं म्हणता की नाही, मला योग्य मार्गानेच गेलं पाहिजे, योग्य मार्गानेच ते मला मिळवायचं आहे. दॅट मीन्स युअर हॅबिट्स आर व्हेरी गुड. तुमच्या सवयी चांगल्या आहेत, युअर थॉट्स आर व्हेरी गुड, तुमचे विचार चांगले आहेत, अँड दॅट्स वाय युअर कॅरेक्टर इज ऑल्सो नाईस. तुमचं चारित्र्य सुद्धा सुंदर आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, डोंट ब्लेम पीपल दॅट बिकॉज ऑफ धिस, बिकॉज ऑफ दॅट, बिकॉज ऑफ इट, याच्यामुळे मी असं केलं, याच्यामुळे मी तसं केलं. नो, स्टॉप द ब्लेमिंग गेम. ब्लेम गेम स्टॉप करा. स्वतःच्या सवयी, स्वतःच्या आदती ज्या आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. कारण तुमचे आदती ज्या आहेत, तुमच्या सवयी ज्या आहेत, इट विल मेक यू और इट विल डिस्ट्रॉय यू. चांगल्या सवयी असतील तर तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. वाईट सवयी असतात तर तुम्ही यशापासून दूर जाल. म्हणजे तुम्ही काहीच करू शकणार नाही लाईफमध्ये. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नसणार आहे, कुठलीच गोष्ट करण्याचा कॉन्फिडन्स नसणार आहे. आणि त्याच्यामुळे नेहमी आपले विचार जे आहेत ना, त्या विचारांवर नियंत्रण ठेवा. आपण काय विचार करतो याचा नेहमी विचार करा. कारण काय असतं, अगर आपकी आदतें अच्छी है तो आप सक्सेस की ओर चले जाएंगे, और अगर आपकी आदतें बुरी है तो आपकी सक्सेस से दूर चले जाओगे. इसलिए कुछ अच्छी आदतें जरूर लगाइएगा. जैसे कि को अपनी प्रायोरिटी लिस्ट बनानी है. उस प्रायोरिटी लिस्ट में आपको कौन सी चीजों का प्रायोरिटी दे रहे हो, उनके बारे में सोच के उनको सबसे टॉप पे लिखिएगा. और उस टॉप पे लिखी हुई चीजों पे ध्यान दीजिएगा. बस लिखिएगा नहीं, ध्यान भी दीजिएगा, क्योंकि सिर्फ लिखने से कुछ नहीं होगा, एक्शन से सब कुछ होने वाला है. तो अपने जीवन में कुछ अच्छे विचारों को स्थान दीजिएगा, जिससे आपका जीवन अच्छी तरह से बन जाए, आपका जीवन अच्छा हो जाए. तो जर तुम्हाला माझा कॉन्टेंट आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा टॉपिकसह. सो स्टे ट्यून आणि थँक्यू व्हेरी मच.